कायमस्वरूपी सरकारी नोकरी हवी आहे आणि तीही थेट केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत, तर मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आज आपण एका केंद्रीय विद्यापीठात निघालेल्या जबरदस्त भरतीबद्दल सविस्तर बोलणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. सगळ्यात आधी लक्ष वेधून घेणारा आकडा तो म्हणजे पगार. या भरतीमध्ये सर्वाधिक मासिक पगार तब्बल 2,18,200 रुपये इतका आहे. आणि हो, ही केंद्र सरकारची परमनंट नोकरी आहे. आता बघा, परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब तर आहेच, पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी यात एक खास गोष्ट आहे. ती म्हणजे नोकरीचं ठिकाण पुणे असू शकतं आणि परीक्षा केंद्र तर मुंबईतच आहे. म्हणजे बाहेर जायची फारशी गरज नाही. आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही सुवर्ण संधी का आहेत ते समजून घेऊ. मग पद, जागा आणि पगार किती आहे ते पाहू. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया आणि फी किती असेल, आणि शेवटी महत्त्वाच्या तारखा आणि वेबसाईट कोणती आहे हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला सगळ्यात आधी बघूया की ही संधी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी का आहे. या भरतीचे मुख्य हायलाइट्स काय आहेत ते पाहू. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरी देणारी संस्था आहे एक सेंट्रल युनिव्हर्सिटी, जी थेट शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. जॉब टाईप आहे परमनंट म्हणजे स्थायी नोकरी. एकूण 144 जागा आहेत आणि या जागा ग्रुप बी आणि ग्रुप सी नॉन टीचिंग स्टाफसाठी आहेत. परीक्षा केंद्र मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये आहेत आणि नोकरीचं ठिकाण भारताच्या वेगवेगळ्या कॅम्पससोबतच आपल्या पुण्यातही आहे. आता वळूया पदांच्या तपशिलाकडे. म्हणजे नक्की कोणती पदं आहेत, किती जागा आहेत आणि पगार कसा असेल ते सविस्तर पाहू. इथे बघा, तुम्हाला पदांची एक मोठी रेंज दिसेल. अगदी मल्टीटास्किंग स्टाफ, ज्याला आपण MTS म्हणतो, त्या पदापासून सुरुवात होते. यासाठी पे लेवल 1 आहे, म्हणजे साधारण 18,000 ते 56,900 रुपये पगार. मग लोअर डिव्हिजन क्लर्क, अप्पर डिव्हिजन क्लर्क, सेक्शन ऑफिसर, असिस्टंट रजिस्ट्रार असं करत रजिस्ट्रार पदापर्यंत जाता येतं. आणि रजिस्टर पदासाठी पे लेवल बघा, लेवल 14 आहे, म्हणजे पगार चक्क 1,44,200 पासून 2,18,200 पर्यंत जातो. म्हणजे करिअर ग्रोथसाठी जबरदस्त स्कोप आहे. आणि पगार तर बघितले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे यासाठी शिक्षण किती लागेल, कोण अर्ज करू शकतं. चला पाहूया. सगळ्यात आधी जे उमेदवार 10वी किंवा 12वी पास आहेत त्यांच्यासाठी काय संधी आहेत ते बघू. मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTS पदासाठी फक्त 10वी पास किंवा ITS सर्टिफिकेट असलं तरी चालतं. यासाठी कुठल्याही अनुभवाची गरज नाहीये. ड्रायव्हर पदासाठी 10वी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स लागेल. मेडिकल अटेंडंटसाठी 12वी सायन्स आणि 1 वर्षाचा अनुभव, आणि लायब्ररी अटेंडंटसाठी 12वी पास सोबत लायब्ररी सायन्सचा सर्टिफिकेट कोर्स आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. म्हणजे अगदी फ्रेशरसाठी सुद्धा संधी आहे. आता बघूया ग्रॅज्युएटसाठी कोणती पदं आहेत. लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे LDC साठी कोणत्याही शाखेतील पदवी चालेल, फक्त टायपिंग स्पीड आवश्यक आहे. अपर डिव्हिजन क्लर्क किंवा UDC साठी पदवीसोबत 2 वर्षांचा अनुभव लागतो. असिस्टंट पदासाठी पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव. तर स्टेनोग्राफर पदासाठी पदवीसोबत स्टेनोग्राफी आणि टायपिंगचं स्किल असणं गरजेचं आहे. म्हणजे ग्रॅज्युएटसाठी तर खूप चांगल्या संधी आहेत. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. प्रत्येक पदासाठी वयाची अट वेगवेगळी आहे. काही वरिष्ठ पदांसाठी तर 57 वर्षांपर्यंत सुद्धा अर्ज करता येतो. आणि हो, सरकारी नियमांनुसार SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्ष आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत सुद्धा लागू आहे. ठीक आहे, पात्रता समजली, पण मग अर्ज करायचा कसा, याची प्रोसेस काय आहे? चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन नाहीये, ती हायब्रिड आहे. म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही करावे लागेल. सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रिंटआउट काढायची आहे. तिसरी स्टेप म्हणजे त्या प्रिंटआउट सोबत तुमची सगळी आवश्यक कागदपत्र जोडायची आहेत. आणि शेवटी तो पूर्ण अर्ज आणि कागदपत्र पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहेत. या 4 स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हो, एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवाल तेव्हा त्या लिफाफ्यावर म्हणजे एन्व्हेलपवर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाचं नाव स्पष्टपणे लिहायला विसरू नका. ही चूक करू नका. चला आता बघूया सिलेक्शन प्रोसेस आणि ॲप्लिकेशन फी बद्दल. म्हणजे निवड कशी होणार आणि अर्ज करण्यासाठी किती पैसे लागतील. ही बद्दल बोलायचं तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी फी 500 ते 1,500 रुपयांपर्यंत आहे. तर बाकी सर्व उमेदवारांसाठी म्हणजे जनरल, OBC, EWS साठी ही फी 1,000 ते 3,000 रुपयांपर्यंत आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्यानुसार फी कमी जास्त होईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक पदासाठी वेगळा फॉर्म भरावा लागेल आणि वेगळी फीस सुद्धा भरावी लागेल. हे लक्षात ठेवा. आणि आता सगळ्यात क्रिटिकल माहिती, ती म्हणजे महत्त्वाच्या तारखा. कारण तारीख चुकली की संधी गेली. चला बघूया डेडलाईन्स काय आहेत आणि ऑफिशियल जाहिरात कुठे मिळेल. तर बघा, ऑनलाईन अर्ज 16 मार्च 2026 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 एप्रिल 2026. म्हणजे बरोबर 1 महिन्याचा वेळ आहे. पण थांबा, ऑनलाईन अर्ज करून झालं नाही. अर्जाची हार्ड कॉपी पोहोचण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026. त्यामुळे वेळेवर अर्ज भरा आणि लगेच पोस्टाने पाठवून द्या. तर आम्ही तुम्हाला या भरतीची सगळी महत्त्वाची माहिती सारांश रूपाने दिली आहे. पण एक गोष्ट आवर्जून सांगेन, अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपूर्ण PDF जाहिरात स्वतः वाचणं खूप गरजेचं आहे. त्यात तुम्हाला अर्ज पाठवण्याचा पत्ता, अर्ज करण्याची लिंक आणि बाकी सगळे नियम सविस्तर मिळतील.
तर ही होती शिक्षण मंत्रालयाअंतर्गत निघालेल्या भरतीची संपूर्ण माहिती. एक स्थिर, सुरक्षित आणि प्रतिष्ठित करिअर बनवण्याची ही एक उत्तम संधी आहे. मग केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होण्यासाठी तुम्ही तयार आहात का? अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना, तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा. आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.